मालवणीत म्हणा, फावला तर फावला नाही तर बोर्डार नाव रावला. परंतु तुमच्या टाळ्या आम्हाला प्रेरित करणार आणि तुम्हाला अपेक्षित असलेला या ठिकाणी कलाविष्कार आम्ही सादर करून जाणार. आकेरकर सरांना तो आत्मविश्वास आहे, कारण बऱ्याच वेळा या मुलांना त्यांनी जवळून पाहिलेलं आहे. आणि तुम्ही या ठिकाणी आकेरकर सर आलात त्याबद्दल मनपूर्वक आभारी. कारण प्रमोद धुरी बुवांबद्दल असणारं प्रेम आणि तुमच्या चेहऱ्यावरील हास्य सांगताय की चेहरे की मुस्कान सजने सजाने से नहीं आती. मग अशी गोपीनाथ बुवांना सांगितलं ना, तेच तुम्हाला सांगतो. परमेश्वर ज्यावेळी आपल्याला शरीर देतो त्यावेळी ती ठेव असते, ती तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा मी पाहिली. आणि हा किस्सा किंवा ही शायरी परत सांगितली, त्याचं कारण काय, गोपीनाथ बागवे बुवान एवढंच तुमचं कर्तृत्व श्रेष्ठ आहे. आणि त्यामुळे तुमच्याबद्दल सुद्धा भरभरून सांगायला मला आनंद मिळाला. मित्रांनो, सर्व कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत. पहिल्या क्रमांकाला बसलेले बुवा दिप्तेश मिस्त्री, सिंधुदुर्गात अनेक स्पर्धांमध्ये सातत्याने सहभागी होऊन त्यांनी प्रथम क्रमांकाची पारितोषिकं मिळवलेली आहेत. मुंबई विद्यापीठामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा कला सादर करण्यासाठी त्यांना बोलवलं जातं. त्यांचे वडील नाईक मोचेमाडकरांकडे दशावतारी कलाकार म्हणून कार्यरत होते. नाट्य असो किंवा भजन असो, तो वारसा दिप्तेशांनी जपला आणि आज लौकिक प्राप्त कलाकार म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. रुपेंद्र परब मध्यंतरी बसलेले, अतिशय गोड गायकीचा गळा त्यांना लाभलेला आहे. कारण आवाज हा असा असतो, परमेश्वराची देणगी असते, परंतु साधना करून ती कशी वळवावी लागते. ती साधना रुपेंद्र यांनी केलेली आहे आणि अल्प कालावधीमध्ये त्यांनी आपलं नाव कमवलेलं आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाईल. व अनिल पांचाळ हे असं व्यक्तिमत्व आहे की हरवणारी माधुर्यानं नटलेली त्यांची गायकी आणि आज त्यांच्या लौकिकाला साजेशी गायकी ते करणार असा आत्मविश्वास त्यांच्या सुद्धा चेहऱ्यावर दिसतोय. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. मृदंगवादक महेश परब, आघाडीचे मृदंगवादक म्हणून त्यांची गणना केली जाते. अनेक भजनी बुवांना त्यांनी लीलाय सात्संगत केलेली आहे आणि शिष्य परिवार सुद्धा त्यांचा मोठा आहे. मित्रांनो, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. अमित रज्जी हे तरुण दमाचे आघाडीचे मृदंगवादक, तबलावादक आणि ढोलकीपटू. साई कला मंचाच्या माध्यमातून उर्मिला धनगर अशा अनेक नावं घेतली तर मोठा सातबारा होईल. अशा अनेक दिग्गज कलाकारांना त्यांनी ढोलकीवर मृदंगावर साथसंगत केलेली आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाईल. मित्रांनो, तुमच्या टाळ्या म्हणजे कलाकार हा मोबाईल असतो आणि टाळा हा चार्जर असतो. टाळ्या उदंडा प्रतिसादात मिळतात ना, त्यावेळी कलाकार प्रेरित होतो आणि त्यातून दर्जेदार कलाविष्कार सादर होतो. एकदा जोरदार होऊन जाऊ दे. भक्त पंढरीकानं या भजन संप्रदायाची स्थापना केली. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन पंढरीच्या पांडुरंगानं त्याला वर दिला. माझा प्रिय भक्ता पुंडलिका, येत्या भविष्य काळात ज्या ज्या ठिकाणी भजन कीर्तन नामस्मरण सत्संग केला जाईल त्या त्या ठिकाणी तुझ्या नावाचा गजर पहिला गेला जाईल आणि तदनंतर माझं नाव घेतलं जाईल. दिलेल्या वचनाप्रमाणे भजनकार असो, कीर्तनकार असो, सत्संगकार असो, आपल्या कार्यक्रमाची सुरुवात पुंडलिकावर दे हरी विठ्ठल नामाचा जयघोष करून करतो. क्रमवारीप्रमाणे प्रार्थना आणि त्यानंतर पुंडलिकावर दे हरी विठ्ठल नामाचा जयघोष आणि जयकाराचं गीत या ठिकाणी सादर केलं. Yeah.
Sabe